तर नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी वैशाली पाटील तुमचं मनापासून स्वागत करते। बिग बॉस मराठी सीझन 6चा प्रोमो आलेला आहे आणि यामध्ये खूप जण रडत आहेत। खूप विशाल रडतोय, इकडे रुचिता रडतीये आणि प्रोमोमध्ये असं दाखवलंय की नाही का की रुचिता जी आहे ती घराच्या बाहेर जाणार आहे म्हणून। पण प्रोमोमध्ये जे दाखवलेलं असतं ते बिग बॉसमध्ये कधी खरं असतं का हो? मला नक्की सांगा कमेंटमध्ये, कारण की दाखवतात प्रोमोमध्ये एक आणि असतं काहीतरी भलतंच। आता ह्याच्यावरती खूप साऱ्या भन्नाट कमेंट ज्या आहेत त्या बिग बॉसवरती पडत आहेत की रुचिताला शिव्या देण्यापेक्षा तिला बाहेर जाऊ द्या, तिला तिचे माईबाप आहेत आणि या तन्वीची पूजा करा, हिला ट्रॉफी देऊन टाका। तर दुसरी कमेंट अशी आहे की रुचिताला बाहेर काढणार तर तिला सिक्रेट रूममध्ये ठेवणार आहेत। यावरती बरेच जण म्हणत आहेत की जर रुचिताला सिक्रेट रूममध्ये ठेवणार असेल तर आम्हाला बिग बॉस बघायचंच नाही आहे, आता ही कशाला सिक्रेट रूम काढतायत म्हणून। तर अजून एक कमेंट अशी पडलेली आहे की बरं झालं ही खरकटी तोंडाची निघून गेली आहे म्हणून। तर इथे आता विशाल जो आहे तो कोणासंग गेम खेळणार आणि आता या नवीन मुली आहेत त्यांच्याबरोबर गेम खेळत बस म्हणून। अशा खूप साऱ्या कमेंट ज्या आहेत त्या आता प्रोमोवरती पडत आहेत। तर आता असं दाखवलं गेलेलं आहे सीन की सगळेजण रडत आहेत रुचिता घराच्या बाहेर जाणार आहे म्हणून। तर ॲक्च्युअलमध्ये रुचिता घराच्या बाहेर जाणार नाही आहे। तर आता जो इविक्ट झालेला सदस्य जो आहे तो सागर आहे, सागर दादा जे आहेत ते इविक्ट झालेले आहेत। कारण की जे नॉमिनेशनमध्ये आले होते तन्वी, प्रभू, रुचिता, प्राजक्ता, सागर, संस्कृती, विशाल याच जणांमध्ये नॉमिनेशन टास्क होणार होता। तर इथे जी प्राजक्ता आहे हिचा काही गेम नाही आहे आणि प्राजक्ता प्रत्येक वेळेस फक्त सॉन्गच म्हणत असते। दुसरी गोष्ट म्हणजे विशाल जो आहे तो मुलींच्या बाबतीतच खेळत असतो, मुलींबरोबरच खेळत असतो। बेसिकली रुचिता, प्राजक्ता, सागर, विशाल हे टोळीचे सगळे सदस्य आल्यात। आता नवीन संस्कृती आलेली आहे त्यामध्ये पहिल्याच वीकमध्ये तर ती काही जाऊ शकणार नाही आहे आणि तन्वी आणि प्रभू ह्या दोघांचा गेम तर अपच आहे। तर यामध्ये तन्वी आणि प्रभू हे दोघं तर काही जात नाही आहेत। आता टांगती तलवार जी आहे ती रुचिता, प्राजक्ता आणि सागर, कारण की मागच्या वेळेस बिग बॉसमध्ये सांगितलं होतं भाऊंनी की तुम्ही जर नेक्स्टमध्ये नॉमिनेशनमध्ये आला तर तुम्हीच बाहेर जाणार आहेत। तर असं बघूया आता नेमकं काय म्हणतायत। आणि यामध्ये आता यावेळेस तरी राखीला घेऊन आले होते गेम खेळण्यासाठी, पण रुचिता काही आहे ती गेमच्या बाहेर नाही जाणार आहे। तर जो नेक्स्ट सदस्य जो घराच्या बाहेर जाणार आहे तो सागर कारंडे जाणार आहे। त्यामुळे हे सगळेजण एवढे भावूक झाले आहेत, एवढे डरत आहेत, कारण की तसं बघायला गेलं तर सागर भाऊ यांचा काहीही गेम नाही आहे। फक्त एकदा ते चावीच्या वेळेस बोलले होते, याच्या व्यतिरिक्त जे आहे सागर काहीही बोलत नाही। फक्त कुठेतरी जाऊन बसायचं, कुठंतरी काहीतरी आपलं एक थॉट मांडायचा, याच्या व्यतिरिक्त सागरचा काहीही गेम नाही आहे। तुम्हाला काय वाटतं सागरच्या गेमबद्दल? आणि रुचिताचा जो आता हा प्रोमो दाखवला इकडे विशाल रडतोय वगैरे, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा। आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।